जिल्ह्यातल्या नेत्यांना बळ देणारा दलितामधला एकमेव एक्का राजा आमदार सुरेश खाडे. सुरेश खाडे यांना मंत्रीपद द्या, अन्यथा भाजप जिल्ह्यातून हद्दपार होईल. भाजप व संघ कार्यकर्त्यांमधील भीतीची विचारमंथनधारा. कुणी काही म्हणो, वास्तव सत्य हे स्वीकारलेच पाहिजे. जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे यांनी कमळ फुलवले. खरे तर हे कुणीच नाकारू शकत नाही. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचं काम सांगली जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे यांनी केले. त्यावेळी सांगली जिल्ह्यात संघाची, भाजपची आणि शिवसेनेची अवस्था काय होती? चिरमुरे फुटाण्याचा आधार घेत चळवळ राबविणाऱ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना कधी आपला पक्ष वाढवता आला नाही. काँग्रेस पक्ष सोडला तर मिरजेमध्ये भाजप, शिवसेना संघ परिवाराचा म्हणावा तसा प्रभाव नव्हता. भाजप मिरज शहरात आपले अस्तित्व दाखवून देईल असं कधी कोणालाच वाटलं नव्हतं. हिंदुत्व हा शब्द आणि मुद्दाच त्यावेळी नव्हता. नतदृष्ट, निळभट प्रवृत्तीच्या नेत्यांना या जिल्ह्यात ताकद दिली ती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनीच. सन 2009ला आमदार सुरेश खाडे यांनी भाजपचा झेंडा सांगली जिल्ह्यामध्ये रोवला. शिवसेना नेते बजरंग पाटील, सुनीता मोरे, विकास सूर्यवंशी आदी सर्व हिंदुत्ववादी गट एकत्र आले. सर्वांनी भाजपचे काम केले. विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. त्यांचेही अस्तित्व त्यावेळी म्हणावे तितके प्रभावी नव्हते. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचा त्यावेळी कुणाला परिचय नव्हता. त्यांना कोणही ओळखत नव्हते. संघ परिवारातील मकरंद देशपांडे यांचीही कार्यकर्तृत्व तत्परता म्हणावी तितकीशी नव्हती. आमदार सुरेश खाडे यांनी भाजपची लाट निर्माण केली. त्यावेळी संघ कार्यकर्त्यांना बळ मिळालं, मोठा आधार मिळाला हे संघाला देखील विसरून चालणार नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी आमदार खाडे यांनी भाजपची सत्ता आणण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. केवळ आमदार सुरेश खाडे यांच्यामुळेच भाजप सत्तेमध्ये प्रवेश करू शकला हे वास्तव सत्य आहे. कोणी नाकारू शकत नाही. मिरजेतील काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षाच्या नेत्यांनीही अंतर्गत पद्धतीने आमदार सुरेश खाडे यांना साथ दिली व आजही साथ देत आहेत. बदल्यात भरघोस मोबदलाही घेत असल्याचं चित्र मिरजेतील जनता पाहत आहे. गेल्या 16 वर्षांमध्ये आमदार सुरेश खाडे यांनी सांगली जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना पायदळी ठेवून कारभार केला. ही त्यांची ताकदच म्हणावी लागेल. या जिल्ह्यातला दलितामधील एकमेव दानशूर एक्का राजा हा आमदार सुरेश खाडे आहे असे आज मिरज शहरात बोलले जात आहे. सन 2009ला मिरज मतदारसंघ हा राखीव झाला. त्यावेळी या मिरज शहरात नेत्यांची अवस्था काय होती? वेळोवेळी पावाचा तुकडा खाऊन ही सगळीच नेते मंडळी मोठी झाली आहेत. मोठी झालेली नेते मंडळी आज खाडेंना कमी समजत असतील, पण बाप तो बापच असतो असे भाजपमध्ये बोलले जाते. जिल्ह्यातील नेत्यांना जे आजपर्यंत जमलं नाही ते आमदार सुरेश खाडे यांनी करून दाखवलं. सतत निवडून येण्याचा इतिहास त्यांनी घडवला. 2 वेळा मंत्री झाले, पण सोबतीला असणाऱ्या स्वकीयांचा घात त्यांना सोसावा लागत आहे. वेळ पडेल तसं कवच कुंडल बदलणारे मिरजेतील नेते व स्वकीय केवळ आमदार खाडेंचा फायदा घेत आहेत. आमदार सुरेश खाडे यांनी कुठलाही विचार न करता ग्रामीण व शहरी भागाच्या विकास कामासाठी प्रत्येकांना भरभरून निधी दिला. पण कधी विचारलं नाही की तुम्ही हा निधी कुठे व कसा खर्च केला. त्यांचीही ती तशी मोठी चूकच म्हणावी लागेल. पण आमदार खाडे यांनी मोठ्या मनाने प्रत्येकावर विश्वास ठेवला. सुरेश खाडे यांनी आपले कर्म चांगलेच ठेवले. गेल्या 16 वर्षाच्या काळात त्यांनी कुठल्याही नेत्याला अपशब्द वापरला नाही. पोशिंद्यांनी मात्र आमदार खाडे यांच्याबरोबर कितपत इमानदारी राखली हाच मोठा आत्मचिंतनाचा भाग आहे. जो पीक उगवू शकतो तो ते पीक कापूही शकतो. प्रारब्धाचा नियम सर्वांना लागू आहे. सांगली जिल्ह्यात भाजपला झिरोवरून हिरो बनवण्याचं काम आमदार सुरेश खाडे यांनी केलं. भाजपची ताकद केवळ सुरेश खाडे यांनी तयार केली. जिल्ह्यात भाजपचं बीज रोवणाऱ्या या दिलदार आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं. मात्र ही किंमत भाजप व संघाला मोजावी लागू नये यासाठी जिल्ह्यातील भाजप व संघाने आमदार सुरेश खाडे यांना बळकटी देऊन मंत्रिपद देणं आवश्यक आहे. अन्यथा भाजप आणि संघाची सुरुवात आणि शेवट येथूनच दिसून येईल असं आज मिरज शहरात बोललं जात आहे.